नमस्कार. EPS 95 पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी. 5ही बोट तुपात. पेन्शन 1000 रुपयावरून 3000. ATM मधून PF काढा. कोट्यावधी कर्मचाऱ्यांसह निवृत्ती वेतन धारकांना जॅकपॉट अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. तीच आनंदाची बातमी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, देशातील 7 कोटीहून अधिक नोकरदारांसाठी EPFOने एका पाठोपाठ एक गिफ्ट देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मोठे बदल होत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटणार आहे. केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कोट्यावधी सदस्यांना अनेक सोयी सुविधा देणार आहे. आता किमान पेन्शन 1000 वरून 3000 रुपये होण्याची शक्यता आहे. तर EPFO 3 अंतर्गत लवकरच ATM आणि UPI मधून पैसे काढण्याची सुविधा मिळेल. काय आहे महत्वाची अपडेट पहा. पेन्शन 1000 रुपये, 3000 की थेट 7500. EPFO सिस्टम डिजिटल अँड ऑटोमेटेड करण्याच्या तयारीत. PF रक्कम काढणे अधिक सोपे करण्यावर भार. ATM आणि UPI आधारित पैसे काढण्याची सुविधा लवकरच. EPS 95 किमान पेन्शन वाढीवर सरकारचा गांभीर्याने विचार. निवृत्ती वेतन 1000 रुपयावरून 3000 रुपये व 7500 रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता. पेन्शन वाढीविषयी अद्याप अधिकृत अपडेट समोर नाही. EPFO लवकरच कात टाकणार. नोकरदार वर्गासाठी EPFO अनेक मोठे बदल करत आहेत. हक्कांचा पैसा थेट झटपट सहज काढता यावा यासाठी EPFOने डिजिटल पाऊल टाकले आहे. आता लवकरच अनेक बदल होतील. आता सर्व प्रक्रिया डिजिटल होतील. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना गेल्या काही दिवसांपासून EPFO 3 सारखे अपग्रेड सिस्टम आणण्याची तयारी करत आहे. त्यामुळे पैसे काढण्याच्या दाव्याचा लवकरच निपटारा होईल. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.